तर चला तर मित्रांनो, आज आहे 13 मार्च 2025. 13 मार्च 2025 जेवढे काही क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो तेवढे घेऊन आलो आहे, जे की सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला उपयोगी पडतील. तर पहिला प्रश्न आहे, SIPRI अहवालानुसार 2023-24 दरम्यान कोणता देश जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार बनला आहे? तर याचं उत्तर आहे युक्रेन. सी. पहा तर कसं, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट SIPRI नुसार 2020-24 पर्यंत भारत दुसरा क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार होता. जरी 2015-19च्या तुलनेत त्याची आयात 9.3% कमी झाली, युक्रेन जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार बनला. आता युक्रेन हा शस्त्रास्त्राच्या बाबतीत आयातदार कशामुळे जास्त बनला? कारण की युक्रेनला सध्या युद्धामध्ये शस्त्रांची खूप गरज आहे, त्यामुळं तो 100% त्यांनी त्याची आयात दर वाढवलेली आहे. 2015-19मध्ये 55%वरून 20 ते 24मध्ये भारताची रशियाकडून शस्त्रास्त्र आयात दर 36%पर्यंत घसरलेले आहे. भारत, रशिया आणि फ्रान्स या दोन्ही देशांकडून शस्त्रास्त्र खरेदीमध्ये अव्वल होता. अमेरिकेने जागतिक शस्त्रास्त्रांच्या निर्यातीत 43%ने आघाडी घेतलेली आहे, तर रशियाची निर्यात 64%ने कमी झाली आहे. कारण की रशिया सध्या स्वतः युद्धात आहे, निर्यात त्याने बंद केली आहे, त्याला स्वतःलाच शस्त्रांची गरज आहे. 1990 ते 94 नंतर पहिल्यांदाच चीन टॉप 10 शस्त्रास्त्र आयातदारांच्या यादीतून बाहेर पडला आहे, ज्यामुळे देशांतर्गत उत्पादनात वाढ झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना ही योजना सुरू केली आहे? तर पहा, याचं उत्तर आहे बी. त्रिपुरा. पाहते कसं, तर 9 मार्च 2023 रोजी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी त्रिपुरामध्ये मुलींसाठी 2 कल्याणकारी योजना सुरू केल्या: मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना. बालिका समृद्धी योजनेअंतर्गत BPL कुटुंबांना नवजात मुलींसाठी 50,000 रुपयांचा बॉन्ड मिळेल, जो 18 वर्षाचा होईपर्यंत 10 लाख रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. कन्या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत सर्व शिक्षण मंडळांमधील उच्च माध्यमिक शाळेतील 140 गुणवंत मुलींना मोफत स्कूटी प्रदान केल्या जातील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या राज्यात सारस क्रेन म्हणजेच क्रस अँटिगोन आढळून आल्याची नोंद झाली आहे? ऑप्शन्स आहेत नागालँड, आसाम, मिझोराम, सिक्कीम. तर याचं उत्तर आहे ब. आसाम. कसं ते पाहूया. आसाममधील तिनसुकिया येथील सैखोवा येथे सारस क्रेनचे दुर्मिळ दर्शन झाल्याची नोंद झाली आहे, ज्यामुळे पक्षीप्रेमी आणि वन्यजीव प्रेमींना आकर्षित केले आहे. सारस क्रेन हा जगातील सर्वात उंच उडणारा पक्षी आहे. तो आग्नेय आशिया, उत्तर भारत आणि उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो. भारतात तो प्रामुख्याने गंगेच्या मैदानावर आणि पूर्व राजस्थानच्या काठावर आढळतो, तर दक्षिणेकडील प्रदेशात कमी आढळतो. ही प्रजाती स्थलांतरित नाही, ती प्रामुख्याने कालवे, दलदल आणि तलावांसारख्या ओल्या जमिनीवर राहते, कधीकधी मानवी वस्तीजवळही. आलं लक्षात? तर हा पक्षी आसाममध्ये सध्या पाहण्यात आलेला आहे आणि याविषयी तुम्हाला पूर्ण माहिती पण मिळाली आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2025 कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर यामध्ये 4 ऑप्शन देतोय: कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, कायदा आणि न्याय मंत्रालय, गृह मंत्रालय. तर याचं उत्तर आहे ए. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय. कसं ते पाहूया. PM इंटरनॅशनल
2025 हे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने प्रत्यक्ष उद्योग अनुभव देण्यासाठी सुरू केले आहे. हा 12 महिन्यांचा अप्रेंटिसशिप कार्यक्रम आहे, ज्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये 1,25,000 रिक्त जागा आहेत. ही योजना सहभागींना टीमवर्क आणि कम्युनिकेशन सारखी उद्योग संबंधित आणि सॉफ्ट स्किल विकसित करण्यात मदत करते. पात्र उमेदवारांमध्ये 10वी 12वी ITI, पॉलिटेक्निक, डिप्लोमा किंवा 21 ते 24 वर्षीय वयोगटातील पदवीधरांना समावेश आहे. अर्ज 12 ऑक्टोबर 2024 ते 12 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन खुले आहेत. निवडलेल्या इंटर्नशिप मासिक 5,000 स्टायपेंड आणि 6,000चा एक वेळचा लाभ मिळेल. तर तुम्हाला माहीतच आहे, गव्हर्नमेंटने तुमच्यासाठी इंटर्नशिप योजना चालू केली आहे, की ज्याही क्षेत्रात तुम्ही जॉबसाठी जाताल तिथे अप्रेंटिसशिप हे असतंच. अप्रेंटिसशिपमध्ये तुम्हाला 5,000पर्यंत गव्हर्नमेंट तुम्हाला सॅलरी देतं आणि उर्वरित सॅलरी ही कंपनीतर्फे मिळत असते. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाने अलीकडेच म्यानमार सीमेजवळ एक शक्तिशाली लार्ज फेंज ॲरे रडार म्हणजेच LPAR तैनात केला आहे? ऑप्शन्स आहेत चीन, भारत, थायलंड आणि बांगलादेश. तर उत्तर आहे चीन. तर चीन म्यानमार सीमेवरील युनान प्रांतात एक शक्तिशाली लार्ज फेंज ॲरे रडार म्हणजेच LPAR तैनात केला आहे. त्याची पाळत ठेवण्याची क्षमता 5,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे, जी हिंदी महासागर आणि भारतीय प्रदेशात खोलवर पसरलेले आहे. ते रिअल टाईममध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपण शोधू शकते आणि ट्रॅकही करू शकते. पारंपरिक रडारच्या विपरीत ते त्वरित स्कॅनिंगसाठी इलेक्ट्रॉनिक नियमित अँटेना वापरते. ते उच्च अचूकतेसह बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह अनेक लक्ष्यांचा मागोवा घेऊ पण शकते. LPAR पूर्व सूचना प्रणाली आणि हवाई संरक्षण नेटवर्कमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.